नांदगाव मतदारसंघातील बेरोजगार युवक युवतींना रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजुमताई सुहास कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरात भव्य रोजगार मेळावा अतिशय उत्साहात संपन्न झाला। जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नाशिक, युवा शक्ती फाउंडेशन नाशिक, गुरुकुल पॉलिटेक्निक नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। आज झालेल्या मेळाव्यात मतदारसंघातील विविध भागातून 1200 विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी मुलाखती दिल्या। यावेळी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ ऑफर लेटर देण्यात आले। युवासेना जिल्हा प्रमुख फरहानदादा खान, नांदगाव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सागरभाऊ हिरे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले। तसेच विविध कंपन्यांमध्ये मुलाखतीच्या माध्यमातून नियुक्त झालेल्या युवक युवतींना ऑफर लेटर देण्यात आले। या मेळाव्यास उपस्थित कंपन्यांमध्ये महिंद्रा & महिंद्रा नाशिक, बॉस लिमिटेड नाशिक, युवा शक्ती स्किल इंडिया, बजाज सन्स, आनंद आय पॉवर, टपरिया टूल्स, धुमाळ इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, सोलर डाटा, मॅट्रिक्स ग्लोबल सर्व्हिसेस, श्रीराम फायनान्स लिमिटेड यासारख्या जवळपास 150 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। याप्रसंगी महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेनेचे सरचिटणीस श्री रवी भाऊ देवरे यांनी युवक युवतींना मार्गदर्शन केले। या मेळाव्यास जिल्हा कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त रिसे साहेब, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख फरहानदादा, MIDCचे संचालक शिंदे साहेब, युवा शक्तीचे गिरीश लाड साहेब, विजय देसाई साहेब, सागर पवार साहेब, चिंचोरे साहेब, निलेश कांगुर्डे, चेतन कासार, नितीन आहेर, महाराष्ट्रामधील कामगार विकास सेनेचे अध्यक्ष सुनील भाऊ जाधव, सरचिटणीस रवी भाऊ देवरे, विविध कंपन्यांचे व्यवस्थापक व ओबीसी महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ यांचे सदस्य तसेच गुरुकुलचे झारखंडचे सर उपस्थित होते। आजच्या झालेल्या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विविध कंपन्यांमध्ये नियुक्त झालेल्या विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी आमदार सुहास अण्णा यांचे आभार व्यक्त केले। आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या वतीने मतदारसंघातील बेरोजगार युवक आणि युवतींसाठी सतत रोजगार मेळावे आयोजित केले जातात आणि या माध्यमातून आतापर्यंत हजारोंच्या संख्येने रोजगार मिळवून देण्यात आलेले आहेत। या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी शिवसेना, युवासेना तसेच महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली। किरण काळे, नांदगाव।